ओबीसींचं आंदोलन लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात, त्यांना साथ द्यायला छगन भुजबळ, पंकजा मुंडे, विजय वडेट्टीवार अशी मोठी नेते मंडळी आणि दुसरीकडे मनोज जरांगे मराठ्यांची बाजू लढवत आहेत. त्यांच्या बाजूला एकही मराठा नेता दिसत नाही, ना आंदोलनाला कोणी पाठिंबा देतंय. फक्त समाजाच्या जीवावर त्यांनी आंदोलन उभं केलं. पण एक प्रश्न उभा राहतो की राज्यात मराठा समाजाचे नेते आहेत की नाहीत, आणि आहेत तर ते कुठे आहेत आणि ते समोर का येत नाहीत, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रशांत, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपले स्वागत. ओबीसी नेते एक झालेत, मराठा नेते काय करताय असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी समाजाला केला. मी एकटा पडलोय तरी मी लढणार, ठासून सांगतोय. मला खूप बोलले आहेत, जे आजूबाजूला गेलेत त्यांनाही माहिती आहे मला किती घाण बोलले आहेत, पण मी जातीसाठी पचवतोय. माझा म्हणण्याचा अर्थ एकच आहे की ओबीसी नेते एक झालेत, मी एकटा पडलोय, मराठ्यांचे नेते काय करताय असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा नेत्यांनाच प्रश्न केलाय. त्यानंतर मराठा नेते कुठे आहेत असा प्रश्न केला जाऊ लागला. राज्यात सगळ्यात जास्त मराठा समाजाची संख्या आहे. राज्यातील 288 जागांपैकी जवळपास 115 ते 120 जागांवर मराठा समाजाचं वर्चस्व आहे. दोन्ही सभागृहात मिळून मराठा आणि मराठा कुणबी समाजाचे 150 पेक्षा जास्त आमदार आहेत. शिवाय आत्ता 26 खासदार निवडून आले. शेकडो नेते मराठा समाजातून पुढे आले. पण अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर कोणताही मराठा नेता आरक्षणाच्या लढाईत उतरला नाही. मराठा आरक्षणाचा संघर्ष खऱ्या अर्थाने 1981 मध्ये माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केला. त्या अगोदर मराठा समाज आरक्षणाच्या संघर्षात कधीही सहभागी नव्हता. मागासले पण असले तरी मागास म्हणून घेणे हे या समाजाला कमीपणाचं वाटत होतं. पण आर्थिक परिस्थिती आणि गाव कारभाराचे पुढारी पण यामध्ये फारकत करणे या समाजाला जमत नव्हतं. 22 मार्च 1982 ला अण्णासाहेब पाटील यांनी मुंबईत मराठा आरक्षणासह इतर 11 मागण्यांसाठीचा पहिला मोर्चा काढला. बाबासाहेब भोसले हे तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मराठ्यांचा हा मोर्चा पाहून सरकारला समाजाच्या समस्यांची जाणीव झाली आणि मराठा आरक्षणाचा निर्णय जाहीर करू अशी ग्वाही दिली. पण दुर्दैवानं ते सरकार पडलं आणि आरक्षणाचा निर्णय मागे पडत गेला. दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांनी समाजासमोर जाऊन काय उत्तर देऊ या स्वाभिमानातून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. तेव्हापासून मराठा समाजाच्या संघटित बांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्यानंतर 2016च्या दरम्यान समाजाने शेकडो मूकमोर्चे काढले आणि आता मनोज जरांगे यांनी आरक्षणाची बाजू मांडून धरली. पण त्यांना साथ द्यायला एकही मराठा नेता नाही. अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, राणे परिवार, कोल्हापूर आणि साताऱ्याचे दोन्ही छत्रपती असे अनेक प्रबळ मराठा नेते आहेत, पण तेही आरक्षणाच्या लढाईत उतरले नाहीत असा आरोप त्यांच्यावर केला जातो. आता ओबीसी समाज एकत्र आलाय आणि सगळ्या पक्षांतील ओबीसी नेते एकटवलेत, पण मराठा समाजाकडून एकही नेता नाही. त्यामुळे मराठा समाजातील नेते आहेत तरी कुठे असं बोललं जात आहे. ओबीसी आरक्षणातून भेटणाऱ्या आरक्षणाला असणारा विरोध आणि स्वतंत्र आरक्षण भेटण्याच्या आड येणाऱ्या कायद्याच्या चौकटी यातून मराठा समाज कसा मार्ग काढणार आणि या सगळ्यात मराठा नेते कधी एक मंचावर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं? मराठा नेत्यांच्या भूमिकेवर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.